हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट सेशनपर्यंत जे आपण प्रोजेक्ट्स बघितले, बेसिक प्रोजेक्ट्स, तर ते आपण विदाउट मायक्रो कंट्रोलर बघितले. ओके. तर आता आपण एक मायक्रो कंट्रोलर बघणार आहे. त्याला आज आपण इंट्रोडक्शन घेणार आहे. इंट्रोडक्शन टू आर्डिनो युनो. ओके. आता आर्डिनो म्हणजे काय? आर्डिनो युनो म्हणजे काय? तर हा एक मायक्रो कंट्रोलर आहे. तर त्याचं आज आपण इंट्रोडक्शन म्हणजे त्याचे पिन्स कोणते कोणते आहेत. ओके. त्याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर कोणता यूज केला आहे. ओके. तर त्याचे ॲप्लिकेशन्स काय, तर तो कसा वर्क करतोय, तर ते आज आपण बघणार आहे. कोणकोणत्या प्रोजेक्टमध्ये आपण तो अप्लाय करू शकतोय, तर त्याच्यासाठी आज आपण बघणार आहे. ओके. सो फर्स्ट, व्हॉट इज आर्डिनो युनो? आर्डिनो युनो म्हणजे काय? सो आर्डिनो युनो इज अ मायक्रोकंट्रोलर बोर्ड बेस्ड ऑन ATmega 328P. आर्डिनो युनो काय आहे? इज अ मायक्रोकंट्रोलर बोर्ड बेस्ड. आर्डिनो युनो हा एक बोर्ड आहे. तो कोणत्या मायक्रोकंट्रोलरच्या बेस्ड आहे? ATmega 328P. ओके. दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. ATmega 328P हा मायक्रोकंट्रोलर आहे. आर्डिनोच्या बोर्डमध्ये आपण यूज करतोय. ओके. सो हे समजलं. आता इट इज यूज्ड टू बिल्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड IoT प्रोजेक्ट्स इझिली. आपण IoTचे प्रोजेक्ट्स बिल्ड करण्यासाठी अँड इलेक्ट्रॉनिक्सचे ऑल्सो प्रोजेक्ट्स बिल्ड करण्यासाठी आपण काय करतोय? आर्डिनो यूज करतोय. ओके. आता आर्डिनोचे बरेच प्रकार आहेत, जसे की आर्डिनो नॅनो, आर्डिनो युनो हा एक आहे. अजून कोणते कोणते जास्त प्रकार आहेत. सो त्यामधील आपण हा एक बघायलोय, व्हॉट इज आर्डिनो युनो. हा आपण जास्त यूज करतोय आपल्या बेसिक प्रोजेक्ट्समध्ये. सो इट हॅज डिजिटल पिन्स. ह्याच्यामध्ये पिन्स कोणते कोणते असतात बघा. It has a digital pins, analog pins, power pins and communication pins. तर ह्याच्यामध्ये आपण पिन्स बघणार आहे, कोणते पिन्स कसे वर्क करतात. ओके. अॅनालॉग पिन्स म्हणजे काय, डिजिटल पिन्स म्हणजे काय, पॉवर पिन्स कशा असतात, कम्युनिकेशन पिन्स म्हणजे काय. इट कॅन बी प्रोग्राम्ड युजिंग आर्डिनो IDE. आता आर्डिनो IDE म्हणजे काय, तर ते एक टूल आहे, सॉफ्टवेअर टूल आहे. त्याच्या बेस्ड आपण काय करतोय, जो आपण प्रोग्राम अपलोड करणार आहे आर्डिनोमध्ये, तो आपण कशामध्ये बिल्ड करतोय? आर्डिनो IDE ह्या टूलमध्ये. ओके. सो दिस इज अ आर्डिनो युनो. आता मी तुम्हाला सांगितलं की लास्ट स्लाइडला आपण बघितलं की ATmega 328P हा मायक्रोकंट्रोलर, मी तुम्हाला म्हटलं हे इम्पॉर्टंट आहे. ओके. सो ATmega 328P हा मायक्रोकंट्रोलर आपण आर्डिनो युनो मध्ये यूज करतोय. ओके. द ATmega 328P इज द मेन ब्रेन ऑफ आर्डिनो युनो. ओके. हे काय आहे? मेन ब्रेन आहे. जसं आपल्या ह्युमन बॉडीचं ब्रेन असतं, तसंच आर्डिनोचं ब्रेन काय आहे? आर्डिनो युनोचं ब्रेन काय आहे? ATmega 328P हा मायक्रोकंट्रोलर. ओके. इट कंट्रोल्स ऑल इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन्स. म्हणजे आपण जे इनपुट आउटपुट जे ऑपरेशन्स करणार आहे, जे वर्क करणारे ऑपरेशन्स, ते कंट्रोल करायचं काम कोण करतं? आर्डिनो युनो. ओके. इट रन्स ॲट 16 मेगाहर्ट्ज क्लॉक स्पीड. याची क्लॉक स्पीड काय आहे? 16 मेगाहर्ट्ज. इट स्टोर्स अँड एक्झिक्युट्स युअर अपलोडेड प्रोग्राम. ओके. जो आपण प्रोग्राम, मी तुम्हाला म्हणते की आर्डिनो IDE बेस्ड आपण काय करणार आहे? प्रोग्राम आपला अपलोड करणार आहे आर्डिनो युनोमध्ये. तर तो प्रोग्राम स्टोअर करायचं अँड एक्झिक्यूट करायचं काम कोण करतं? आर्डिनो. ओके. जो आपण प्रोग्राम अपलोड केला आहे तो. ओके. ATmega 328P समजलं. दिस इज अ मायक्रोकंट्रोलर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणतं पिन्स असतात त्याच्यामध्ये, तर कोणते कोणते पिन्स असतात बघूया आपण. हे डिजिटल पिन्स. आता डिजिटल पिन्स कोणते कोणते आहेत? हा आपला आर्डिनो युनो. याच्यामध्ये डिजिटल पिन्स कोणते? इथे तुम्हाला एक रेड बॉक्स केला आहे, 0 to 13. ओके. इथे दिले बघा, 0 to 13 पर्यंत काय आहे? ते डिजिटल पिन्स आहेत. तर हे डिजिटल पिन्स किती असणार आहेत? आर्डिनो युनो हॅज अ 14 डिजिटल पिन्स. आता डिजिटल पिन्स म्हणजे काय? जसं की आपण डिजिटल आउटपुट वगैरे बघतो, तसेच हे डिजिटल पिन्स असतात. आता डिजिटल पिन्स म्हणजे काय? इनपुट और आउटपुट. म्हणजे डिजिटल पिन्समध्ये
दोन्ही पण असतात, इनपुट पण आपण देऊ शकतो अँड आउटपुट पण देऊ शकतो. तर हे असणार आहेत 14 डिजिटल पिन्स. याच्यामध्ये आपण बोथ डिजिटल इनपुट और डिजिटल आउटपुट देऊ शकतोय. These pins can read or send high 5 voltage and low 0 volt signal. आता ह्याच्यामध्ये आपण इथेच का कनेक्ट करायचं, जर आपल्याला दोन कंडिशन मध्ये जर आउटपुट पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल हाय म्हणजे 5 व्होल्ट मध्ये किंवा लो 0 व्होल्ट मध्ये, ह्याच्यामध्ये कोणतंच असं मीडियम मध्ये येणार नाही. एक तर हाय येणार किंवा लो येणार, म्हणजेच 5 व्होल्ट मध्ये येणार किंवा 0 व्होल्ट मध्ये. फॉर एक्झाम्पल म्हणजे टू कंडिशन्स मध्ये आपले कसे असतात, ट्रू और फॉल्स असतं, याच्यामध्ये दोनच कंडिशन्स असतात, येस और नो असतं, 0 और 1 असतं. तसंच हे हाय और लो म्हणजे याच्यामध्ये दोन कंडिशन्स मध्येच आउटपुट येणार आहे. ओके, सो युज्ड फॉर LED बटन्स, रिलेज, सेन्सर्स, हे आपण यासाठी आपण यूज करतोय. सम डिजिटल पिन्स हॅव स्पेशल फंक्शन्स लाईक PWM अँड सिरियल. आता बघणारच आहे आपण PWM पिन्स म्हणजे काय, सिरियल पिन्स म्हणजे काय, सिरियल कम्युनिकेशन म्हणजे काय. सो डिजिटल पिन्स समजले. किती डिजिटल पिन्स असतात, देर आर 14 डिजिटल पिन्स. 14 कसं, 0 to 13 म्हणजे 0 काउंट केल्यानंतर किती होतात, 14. ओके, दिस इज 14 डिजिटल पिन्स. सो डिजिटल पिन समजलं. आता PWM पिन्स. PWM म्हणजे काय, पल्स विड्थ मॉड्युलेशन कॅपॅबिलिटी. आता PWM पिन्स आपण कशा ओळखायच्या, तर डिजिटल पिन्स मध्येच कोणत्या कोणत्या पिन्स मध्ये असं सिम्बॉल दिले बघा. तर हे सिम्बॉल काय आहे, पल्स विड्थ मॉड्युलेशनचं सिम्बॉल आहे. कोणत्या कोणत्या नंबर पुढे सिम्बॉल आहेत, ते कोणते पिन्स आहेत, PWM पिन्स आहेत. आता हे जे बघा कोणते कोणते पिन्स आहेत, 3, 5, 6, 9, 10 और 11. 1, 2, 3, 4, 5, 6. हे 6 पिन काय आहेत, पल्स विड्थ मॉड्युलेशन. दिस पिन सपोर्ट्स पल्स विड्थ मॉड्युलेशन. PWM is used to control brightness of LED and speed of motor. ओके, आता PWM पिन्स आपण केव्हा यूज करायच्या, जेव्हा आपल्याला LEDचा ब्राईटनेस कंट्रोल करायचा असतो किंवा मोटर्सची स्पीड कंट्रोल करायची असते, त्यावेळेला आपण काय यूज करतोय, PWM पिन्स यूज करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो आपला आपण जे LED मध्ये दोन कंडिशन्स आपण यूज करत होतो, एक असते ते ऑन असते, दुसरे असते ते ऑफ असते. तर त्याच्यामध्ये LEDचा आपण ब्राईटनेस जर मीडियम ठेवायचा असेल, मीडियम, तर त्याच्यासाठी आपण कोणती पिन यूज करायची, PWM पिन यूज करायची. समजलं PWM म्हणजे काय, सिम्पल आहे, कॉमन ॲप्लिकेशन्स इन्क्लूड. आता ह्याच्यामध्ये अप्लाय कुठे कुठे करतोय बघा, ॲडजस्टिंग LED ब्राईटनेस लेवल. तुम्हाला सांगितलं मी आत्ताच, LEDची ब्राईटनेस लेवल कमी जास्त करण्यासाठी आपण PWM पिन यूज करतोय. कंट्रोलिंग मोटर स्पीड अँड डायरेक्शन, मोटरची स्पीड अँड डायरेक्शन कंट्रोल करण्यासाठी यूज करतो. सर्वो मोटर पोझिशनिंग, सर्वो मोटरची पोझिशन चेंज करण्यासाठी, ओके, ते आपण PWM पिन्स यूज करतो. समजलं PWM पिन्स कोणते कोणते आहेत आणि त्याचं वर्किंग का आहे, आपण कशासाठी तिथे पिन कनेक्ट करणार आहे. ओके, आता आपण डिजिटल पिन्स बघितले, PWM पिन्स बघितले, तसेच आहेत अॅनालॉग पिन्स. आता अॅनालॉग पिन्स किती असतात, इथे दिले बघा, हा रेड कलरचा बॉक्स आहे, हे आहेत आर्डिनोचे आपले अॅनालॉग पिन्स. आता अॅनालॉग पिन्स असतात किती, 6 पिन असतात. इथे A0 to A5 पर्यंत आहेत, म्हणजे A0 पासून काउंट करायचं टू A5 पर्यंत. हे झाले 6 अॅनालॉग पिन्स, 6 अॅनालॉग इनपुट पिन्स. ओके, आता डिजिटलमध्ये कसं असतं की बोथ असतं, आउटपुट और इनपुट दोन्ही पण असतं डिजिटलमध्ये. जसं की आपण बघितलं, हे 14 डिजिटल पिन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण आउटपुट पण देऊ शकतो आणि इनपुट पण देऊ शकतो. तसंच अॅनालॉग पिन्समध्ये आहे का, नाही. सो Arduino Uno has 6 अॅनालॉग इनपुट पिन्स. इथे इनपुट पिन्स म्हणले म्हणजे आपण इथे फक्त काय देतोय, सेन्सरचा आपला इनपुट, फक्त आपण इथे इनपुट देतोय. ओके, इथं आउटपुटचं कनेक्शन नाही चालत, फक्त इनपुट आपण देऊ शकतोय. दिस पिन्स रीड अॅनालॉग व्होल्टेज. ओके, हे काय करते, अॅनालॉग व्होल्टेज रीड करते, म्हणजे 0 to 5 व्होल्ट पर्यंत.
used for sensor like LDR, temperature sensor, potentiometer. ओके, LDR सेन्सर साठी यूज करतोय, तसंच टेम्परेचर सेन्सर और पोटेन्शियोमीटर. दे कन्वर्ट एनालॉग सिग्नल इनटू डिजिटल व्हॅल्यू. ओके, आता एनालॉग सिग्नल टू डिजिटल व्हॅल्यू मध्ये म्हणजे डिजिटल व्हॅल्यू आपले किती असते 1024 म्हणजे 0 to 1023 पर्यंत ह्याच्यामध्ये ते कन्वर्ट करतात. ओके, सो दिस इज अ 6 एनालॉग पिन्स ऑफ आवर आर्डिनो. आता सिरियल पिन्स. सिरियल पिन्स म्हणजे काय, डेडिकेटेड सिरियल कम्युनिकेशन म्हणजेच RX and TX. आता डिजिटल पिन्स मध्येच बघा 0 or 1 पिन. 0 मध्ये काय असते, रिसीव्ह डाटा असतो अँड पिन 1 मध्ये काय असते, ट्रान्समिट डाटा असतो. म्हणजे रिसीव्ह डाटा म्हणजे काय, म्हणजे ते रिसीव्ह करते डाटा. ओके, अँड ट्रान्समिट म्हणजे काय, ट्रान्सफर करते म्हणजे ट्रान्सपोर्ट करते. सो युज्ड फॉर सिरियल कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन असते याच्यामधले. ओके, म्हणजेच थोडक्यात एक्सपोर्ट और इम्पोर्ट हे कसं कम्युनिकेशन असतं, जो आपण एक्सपोर्ट करतोय नंतर आपण इम्पोर्ट पण करतोय. सो तसंच आहे रिसीव्ह अँड ट्रान्समिट. युज्ड फॉर सिरियल कम्युनिकेशन विथ कॉम्प्युटर और अदर डिव्हाइसेस. आपण अदर डिव्हाइसेस सोबत सिरियल कम्युनिकेशन जर करायचं असेल तर ह्या दोन पिन्स आपण यूज करतोय. ओके, सो connected internally to the USB port for uploading code and serial monitor communication. आता इंटरनली टू USB, आता USB पोर्ट असतोय, आपण कशासाठी यूज करतोय तो अपलोडिंग अ कोड अपलोड करण्यासाठी यूज करतोय. तसंच सिरियल मॉनिटर कम्युनिकेशन. आता सिरियल मॉनिटर असतं आपल्या आर्डिनो IDE ला. सो ते आपण बघणार आहे नेक्स्ट. फक्त आता एवढं लक्षात ठेवा, याच्यामध्ये दोन पिन्स असतात सिरियल पिन्स. एक असते 0 or 1. 0 असते RX म्हणजे रिसिव्हर अँड 1 असते TX म्हणजे ट्रान्समीटर. रिसिव्हर म्हणजे काय करते, रिसीव्ह डाटा करते अँड ट्रान्समिट म्हणजे काय करते, डाटा ट्रान्समिट करते, ट्रान्सफर करते. ओके, सो दिस इज अ 2 पिन्स. आता आर्डिनोला आपण पॉवर सप्लाय कसा द्यायचा आहे अँड किती द्यायचा आहे. सो याचे पॉवर पिन्स कोणते असणार आहेत, 5 volt पिन provides regulated 5 volt output to power sensor and modules. Okay, 3.3 पिन. आता जर आपण 5 volt मधून जर आपल्याला जर दुसऱ्या डिव्हाइसला जर आर्डिनो मधून फॉर एक्झाम्पल आपण जर IR सेन्सर जर यूज केलं तर त्याला आपण देतोय किती 5 volt. 5 volt आपण त्याला मॅक्स टू मॅक्स देतोय पॉवर सप्लाय. तर आर्डिनोला 5 volt ची पिन असते, तिथून आपण काय देतोय, पॉवर सप्लाय देतोय सेन्सरला किंवा मॉड्यूल्सला. जर आपल्याला कमी पॉवर सप्लाय पाहिजे असेल तर 3.3 voltचा पण एक पिन असते, तिथून आपण देतोय लो व्होल्टेज डिव्हाइसेसला. अँड ग्राउंडचे पण पिन्स असतात, ते आपण कोणते पण सेन्सर्सला डिव्हाइसेसला जर ग्राउंड द्यायचं असेल तर आपण कुठून देतोय, GND मधून. अँड विहीन पिन असते. आता विहीन म्हणजे काय, व्होल्टेज इनपुट. ओके, जर आपल्याला आर्डिनोला बॅटरीने जर पॉवर सप्लाय द्यायचा असेल तर आपण विहीन मध्ये पॉझिटिव्हची पिन कनेक्ट करणार आहे. ओके, युज्ड टू एक्सटर्नल पॉवर टू आर्डिनो. म्हणजेच आता तुम्हाला म्हटलं की आपण USBचं इथं कनेक्शन देतोय. ओके, टाईप B USB पोर्ट, इथे USBचा पोर्ट आहे, इथून आपण पॉवर सप्लाय देऊ शकतोय. पण आपण काय वेळ अशी येते की आपण लॅपटॉप यूज करू शकत नाही किंवा आपण PC आपल्याला यूज करू शकत नाही आपल्या आर्डिनोसाठी, तर आपण बॅटरी यूज करतोय. ओके, तर बॅटरीचा पॉवर सप्लाय आपण कसा देणार आहे, त्याला तर USBचा पोर्ट नसणार आहे. बॅटरीजला दोन हे असतात, दोन कंडिशन असतात, एक असतो पॉझिटिव्ह और दुसरा असतो निगेटिव्ह. तर त्याचा पॉझिटिव्ह और निगेटिव्ह त्याच्यामधून आपण कसा आर्डिनोला पॉवर सप्लाय द्यायचा आहे आर्डिनोला, तर जी विहीन पिन असते, आर्डिनोला विहीन पिन असते, त्याला आपण काय करतोय, बॅटरीचा पॉझिटिव्ह कनेक्ट करतोय. ओके, आता आर्डिनोला मॅक्स टू मॅक्स आपण किती पॉवर सप्लाय देऊ शकतोय, जसं मी तुम्हाला म्हणले आपण सेन्सरला मॅक्स टू मॅक्स 5 volt देऊ शकतोय, तसंच आर्डिनोला किती देतोय आपण 7 volt to 12 volt म्हणजे मॅक्स टू मॅक्स 12 volt पर्यंत आपण देऊ शकतोय. ओके, आता विहीनच्या पिनला आपण कनेक्ट केली बॅटरीची पॉझिटिव्ह, आपण बॅटरीने पॉवर सप्लाय देतोय आर्डिनोला.
तर Vin ला केली बॅटरीचे पॉझिटिव्ह कनेक्ट अँड ग्राउंडला केली बॅटरीची निगेटिव्ह कनेक्ट. ओके, सो जर एक्सटर्नल पॉवर सप्लाय द्यायचा असेल तर असा देऊ शकतोय. आता एक्सटर्नल पॉवर, द USB पोर्ट इज यूज्ड टू कनेक्ट Arduino टू कॉम्प्युटर. आता USB पोर्ट आपण कशासाठी यूज करू शकतोय? पॉवर सप्लाय देण्यासाठी प्लस आपण Arduino IDE चा कोड अपलोड करण्यासाठी. ओके, regulated outputs 5 volt and 3.3 volt regulated pins supply power to external components and sensors. आता आपण किती पॉवर सप्लाय देतोय आपल्या सेन्सर्सला? 5 volt किंवा 3.3 volt देऊ शकतोय टू एक्सटर्नल कॉम्पोनंट्स. आपण एक्सटर्नल जे कॉम्पोनंट्स यूज करणार आहे त्याच्यासाठी किंवा सेन्सरसाठी. ओके, पॉवर पिन समजल्या आणि USB पोर्ट आपण कशासाठी यूज करतोय ते. सो नेक्स्ट, आता Arduino IDE. Arduino IDE म्हणजे काय? तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की Arduino IDE एक टूल आहे सॉफ्टवेअरचं ज्याच्यामधून आपण कोड अपलोड करतोय Arduino मध्ये. आता Arduino मध्ये कोड अपलोड जिथे जिथे आपण Arduino यूज करतोय तिथे आपण कोड अपलोड करण्याची गरज असते. म्हणजे Arduino IDE हा मायक्रोकंट्रोलर आपण त्यासाठी यूज करतोय सॉफ्टवेअर टू राईट कोड. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण Arduino IDE हे सॉफ्टवेअर टूल आहे त्याच्यामध्ये आपण कोड राईट करतोय आणि तिथून आपण अपलोड करतोय. ओके, अपलोड कोड टू Arduino Uno. Arduino Uno मध्ये आपण कोड अपलोड करतोय. म्हणजे हे एक सॉफ्टवेअर टूल आपण आपल्या PC किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करू शकतोय. तर तिथून आपण काय करायचं, जसे की आपण त्याच्यामध्ये कोडिंग करायचा. म्हणजेच आपण जे कॉम्पोनंट्स यूज केलेत ते कधी आपले ऑन करायचे, कधी ऑफ करायचे, त्याचं वर्किंग कधी चालू करायचं, कधी बंद करायचं, ते सगळं त्या कोडिंगमध्ये असणार आहे. ओके, तर ते कोडिंग आपण Arduino IDE मध्ये राईट करायचं. म्हणजे Arduino IDE मध्ये ते बिल्ड करायचं अँड अपलोड कोड टू Arduino. ते बिल्ड केल्यानंतर हे USB पोर्ट मधून हा आपण PC ला कनेक्ट करणार आहे Arduino किंवा लॅपटॉपला. तर ते कनेक्ट केल्यानंतर आपण काय करणार आहे, हा कोड आहे तो Arduino मध्ये अपलोड करायचा आहे. ओके, तर हा अपलोड केल्यानंतर कोड आपण USB पोर्ट काढला तर चालेल. ओके, सो अपलोड कोड टू Arduino Uno, सिंपल अँड इझी टू इंटरफेस. ओके, इंटरफेसिंग साठी सिंपल आहे Arduino IDE. म्हणजे समजलं आपण काय हे टूल यूज करतोय. ओके, आता Arduino वर्क्स कसा करतोय, Arduinoचं काम कसं आहे, राईट कोड इन Arduino IDE. आता Arduino आपण यूज करतोय म्हटल्यानंतर आपल्याला कोड राईट करावाच लागेल. ओके, विदाउट कोडचा आपण त्याच्यामध्ये फक्त पॉवर सप्लायच देऊ शकतोय. ओके, डिजिटल पिन्स, अॅनालॉग पिन्स जर आपल्याला कनेक्ट करायचे असतील तर आपण ते कोडमध्ये आपण ते इन्क्लूड करावं लागतं. ओके, राईट कोड इन Arduino IDE, अपलोड कोड टू बोर्ड. ह्या बोर्डमध्ये आपण कोड अपलोड करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, Arduino काय करतो, रीड करतो. म्हणजे Arduino ते जे आपण इनपुट्स आहे ते रीड करतो सेन्सर्सचे अँड गिव्स आउटपुट. म्हणजे आणि ते काय करतो, आउटपुट देतोय. आता आउटपुट कशाला देतोय, म्हणजे आपण कोणते कोणते कंपोनंट्स यूज केले प्रोजेक्टमध्ये. फॉर एक्झाम्पल LED केला असेल किंवा बजर केला असेल किंवा मोटर केली असेल तर ह्या कंपोनंट्सला काय देतोय, तो आउटपुट देतोय. ओके, आता त्याच्यामध्ये Arduino मध्ये रिसेट बटन असते बघा अँड TCSP हेडर. रिस्टार्ट मायक्रोकंट्रोलर इन्स्टंटली वाईट डिस्कनेक्टिंग पॉवर टू USB. म्हणजे कोणतं जर आपल्याला कोड अपलोड जर होत नसेल आणि रन होत नसेल तर आपण काय करतोय, रिसेट बटन यूज करतोय. ओके, हे काय बेसिक आहे एकदम. आता Arduino Unoच का आपण हा मायक्रोकंट्रोलरच का सगळ्यात बेसिक पासून स्टार्ट करतोय, बाकीचे पण आहेत. सो Arduino Uno दिस इज अ बिगिनर फ्रेंडली. म्हणजे जेव्हा आपण बिगिनर पासून स्टार्ट करतोय, जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी एकदम सोपा आहे मायक्रोकंट्रोलर अँड सिंपल आहे. ओके, समजण्यासाठी अंडरस्टँडिंगसाठी एकदम सिंपल आहे. ओके, एक्सटेन्सिव्ह IO कॅपेबिलिटीज, कंबाईन्स डिजिटल अॅनालॉग PWM पिन्स आपण बघितले, कम्युनिकेशन मॅक्झिमम, वर्सॅटिलिटी इन कनेक्टिंग सेन्सर्स, ॲक्च्युएटर्स अँड डिस्प्ले.
ओके, कनेक्शन एकदम सोपं आहे याच्यामध्ये, आयडियल फॉर प्रोटोटायपिंग. सो ह्याच्यासाठी आपण आर्डिनो युनो यूज करतो. सगळ्यात बेसिक आहे मायक्रो कंट्रोलर अँड त्याचे पिन्स एकदम सिंपल आहेत, समजण्यासारखे आहेत अँड इंटरफेसिंग पण सिंपल आहे. ओके, आता आर्डिनो युनो आपण कुठे कुठे अप्लाय करू शकतोय. रोबोटिक्स प्रोजेक्ट्स, रोबोटिक्समध्ये पण आपण यूज करतोय. फॉर एक्झाम्पल आपले बेसिक रोबोटिक्स बघितले तर ऑब्स्टॅकल अवॉइडिंग असेल, ओके, लाईन फॉलोइंग रोबोट्स असेल, तर त्याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतोय. स्मार्ट होम सिस्टीम्समध्ये आपण यूज करू शकतो आर्डिनो. ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट्स प्रोजेक्ट आपण बघितला विदाउट आर्डिनो, बट विथ आर्डिनो अजून ॲडव्हान्स्ड होऊ शकतोय. तसंच रेन अलर्ट सिस्टीम पण ॲडव्हान्स करू शकतोय आपण आर्डिनो यूज करून. ओके, this is the applications of Arduino Uno. Okay, so this is the Arduino Uno introduction of Arduino Uno. तर आय होप तुम्हाला समजलं असेल तुमचा पहिलाच मायक्रो कंट्रोलर जो बेसिक आहे आणि आपण इथून पुढच्या प्रोजेक्टमध्ये तो यूज करणार आहे. ओके, सो थँक यू, सी यू इन नेक्स्ट सेशन.